जय शिवराय मित्रांनो सद्यस्थितीला राज्यातील शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेलं एक महत्त्वाचं असं कागदपत्र म्हणजे ॲग्रीस्टॅग फार्मर आयडी। कुठल्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी असणं बंधनकारक आहे आणि हाच फार्मर आयडी ऑनलाईन पद्धतीने अगदी 5 मिनिटांमध्ये कसा काढायचा हेच आपण पुन्हा एकदा पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला mhfr.agristag.gov.in या महाराष्ट्र शासनाच्या ॲग्रीस्टॅग साठीच्या वेबसाईटवरती यायचंय। मित्रांनो, वेबसाईटवरती आल्यानंतर सर्वात प्रथम आपण पाहू शकता की आपला फार्मर आयडी जनरेट झालेला आहे की नाही। या पोर्टलवरती चेक एनरोलमेंट स्टेटस नावाचे ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर एनरोलमेंट आयडी, फार्मर आयडी आणि आधार नंबर यानुसार पाहू शकता। याच्यामध्ये आधार नंबर नुसार आधार नंबर टाकायचे आणि चेक वरती क्लिक करायचे। आधार नंबर टाकून चेक वरती क्लिक केल्यानंतर आपला फार्मर आयडी बनलेला नसेल त्या ठिकाणी फार्मर आयडी बनलेला नाही, नॉट रजिस्टर्ड असं दाखवेल आणि बनलेला असेल तो नंबर आपल्याला ताबडतोब दाखवला जाणार आहे। आता आपण रजिस्ट्रेशन केलेलं नाही, आपला फार्मर आयडी बनलेला नाही, आपल्याला फार्मर आयडी साठी या ठिकाणी आता रजिस्ट्रेशन करायचं आहे। काय करायचंय, याच्यामध्ये लॉग इन मध्ये फार्मर वरती क्लिक करून सर्वात शेवटी क्रिएट न्यू युजर वरती क्लिक करायचंय। क्रिएट न्यू युजर वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मागितलं जाईल तो म्हणजे आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर कन्सर्टला खाली टिक करायची आहे, जे काय आपण सहमती देतोय त्याला, आणि सबमिट वरती क्लिक करायचंय। खाली दिलेल्या सबमिट वरती क्लिक केल्याबरोबर आपल्याला पुढे रिडायरेक्ट केलं जाईल ओटीपी टाकण्यासाठी। आपल्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठवला जाणार आहे, जो आधार लिंक मोबाईल नंबर असेल याच्यावरती आलेला ओटीपी टाकायचा आहे आणि आपल्याला व्हेरीफाय वरती क्लिक करायचंय। ओटीपी टाकून व्हेरीफाय वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशनच्या पुढच्या स्टेपमध्ये रिडायरेक्ट केलं जाईल। आधार नुसार असलेली माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाईल, आधार व्हेरीफाय ओके दाखवलं जाईल, आपला पत्ता दाखवला जाईल। याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करताना सर्वात महत्त्वाची जी बाब आहे ती म्हणजे मोबाईल नंबर। याच्यामध्ये खाली आपल्याला आपला जो चालू स्थितीतील किंवा आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर असेल तो याच्यामध्ये एंटर करायचा आहे। आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाकून एंटर केल्यानंतर त्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठवला जाईल। आलेला ओटीपी दिलेल्या टाइममध्ये आपल्याला टाकून व्हेरीफाय करायचे। एंटर ओटीपीच्या बॉक्समध्ये आपल्याला ओटीपी टाकून व्हेरीफाय करायचं। मोबाईल नंबर व्हेरीफाय झाल्याबरोबर व्हेरीफाईड ओके असं दाखवलं जाईल। याच्या खाली आपल्याला पासवर्ड सेट करण्यासाठी सांगितलं जात आहे। आपल्याला पुन्हा फार्मर लॉग इन करत असताना एक पासवर्ड टाकावा लागतो, आपल्या लक्षात राहील आणि आपण जो वापरत असाल असा एक सोपा पासवर्ड आपण याच्यामध्ये सेट करू शकता। सेट पासवर्ड मध्ये टाकायचा आहे, तोच पासवर्ड परत एकदा आपल्याला कन्फर्म पासवर्ड मध्ये टाकायचा आहे आणि याच्यानंतर क्रिएट माय अकाउंट वरती क्लिक करायचंय। क्रिएट माय अकाउंट वरती क्लिक केल्यानंतर आपला अकाउंट या ठिकाणी सक्सेसफुली ऍक्टिव्हेटेड झालं असं दाखवलं जाईल। आपल्याला लॉग इन करण्याचे ऑप्शन पुढे वापरायचे। आता लॉग इन करण्यासाठी फार्मर लॉग इन मध्ये जायचंय। मोबाईल नंबर, आपण जो पासवर्ड सेट केलेला असेल तो पासवर्ड आणि याच्या खाली एक कॅप्चा कोड दिलेला आहे, तो कॅप्चा कोड जसा आहे तसा पाहून लॉग इन वरती क्लिक करायचे। लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला परत एकदा ओटीपी पाठवला जाणार आहे। ओटीपी एंटर करण्यासाठी एक आपल्याला बॉक्स दिला जाईल, त्या बॉक्समध्ये आपल्याला ओटीपी एंटर करायचा, कारण आपण आता रजिस्ट्रेशन करत आहोत। लॉग इन करून हे रजिस्ट्रेशन पूर्ण करायचे। ओटीपी टाकायचा आणि ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इन वरती क्लिक करायचे। लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आपलं आता रजिस्ट्रेशन हे पूर्ण आणखीन झालेलं नाही, फक्त आपण अकाउंट क्रिएट केलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला पूर्ण जी काही नोंदणी आहे ती नोंदणी पूर्ण करण्यासाठी हे पेज खुलणार आहे। नाव, जन्मतारीख, वय ही सगळी माहिती आपण जी भरलेली ती या ठिकाणी दाखवली जाते। याच्यामध्ये मोबाईल नंबर दाखवला जातोय आणि खाली आपल्याला ऑप्शन आलेले रजिस्टर ॲज फार्मर, शेतकरी म्हणून नोंदणी करा। हो, आता याच्यामध्ये मोबाईल नंबर जो तुम्ही दिलेला आहे तो बदलायचा आहे का, ती ऑप्शन पहिली दाखवली जाईल। असेल तर हो करायचे, नसेल तर नाही करायचे। याच्यानंतर आपलं नाव दाखवलेलं आहे, याच्यामध्ये ते नाव या ठिकाणी पुढे मराठीमध्ये एंटर करायचे। मराठीमध्ये एंटर केल्यानंतर आपल्याला त्याचा जो काही स्कोर असेल तो स्कोर या ठिकाणी दाखवला जाणार आहे की नाव किती % मॅच झालेलं आहे, ते 100% मॅच व्हायला पाहिजे। त्याच्यानंतर आपली जी कॅटेगरी असेल, कास्ट कॅटेगरी, जनरल, ओपन, SC ST OBC, ते आपल्याला त्याच्यामध्ये निवडायचे। त्याच्यानंतर खाली आपल्याला केअर ऑफ, सन ऑफ जे काही असेल ते आपल्याला वडिलाचं नाव त्या ठिकाणी द्यायचे, महिला असेल तर पतीचं नाव देऊ शकता। ते दिल्यानंतर आधार नुसारचा आपला जो काही फोटो आहे तो फोटो दाखवला जाईल। न्यू बिझनेस मध्ये आहे का, काही बिझनेस असेल तर येस नो करायचे, त्याच्यामध्ये नो करून देऊ शकता। याच्यानंतर आपला पूर्ण पत्ता या खाली दाखवला जाईल। याच्यामध्ये आपल्या जमिनीचा जो काही पत्ता असेल तो पत्ता आपण या ठिकाणी एंटर करू शकता। आपला जो काही जिल्हा असेल जमिनीचा, तालुका असेल, गाव असेल, ते सर्व आपल्याला या ठिकाणी याच्यामध्ये एंटर करायचे। आणि जर सेम आपला आधारचा आणि तो पत्ता असेल तर इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेन्शियल ऍड्रेस म्हणून क्लिक करून तो ऍड्रेस आपण याच्यामध्ये घेऊ शकता। हे सगळी माहिती भरल्यानंतर आपल्याला खाली ऑप्शन आहे ते म्हणजे लँड होल्डर डिटेल। याच्यामध्ये जमिनीची मालकी
हो, मालकी आहे, मालक म्हणून, ऑनर म्हणून त्यात आपल्याला सिलेक्ट करायचंय. याच्यानंतर आपल्याला महत्वाची ती म्हणजे जमीन ऍड करायची. फेच लँड डिटेल आणि व्हेरीफाय लँड डिटेल. आता फेच लँड डिटेल वरती क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र, जिल्हा, त्याच्यातील तालुका आणि आपलं गाव आपल्याला याच्यामध्ये निवडायचे. आता गाव निवडल्यानंतर पुन्हा आपल्याला ऑप्शन येणार आहे ते म्हणजे याच्यानंतर सर्वे नंबर आणि गट नंबर निवडण्यासाठीचे. गाव निवडल्याबरोबर आपल्याला पहिला मागितला जातो खसारा नंबर म्हणजे आट्यावरील असलेला खाते नंबर आपल्याला याच्यामध्ये एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर सब सर्वे नंबर, सातबाऱ्यावरती आपल्या जो जमिनीचा सर्वे नंबर असेल तो याच्यामध्ये एंटर करायचा आहे. आणि सर्वे नंबर टाकल्याबरोबर पुढे आपल्याला रिडायरेक्ट केलं जाईल पुढच्या पेजवरती, ज्या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला सर्वे नंबरला क्लिक करायचे. सर्वे नंबरला क्लिक केल्याबरोबर त्याच्यावरती जेवढे काही खातेधारक असतील त्या सर्व खातेदाराची नाव आपल्याला दाखवली जातील. याच्यामधून आपण ज्या नावाचं फार्मर आयडी बनवत आहोत ते नाव आपल्याला याच्यामधून सिलेक्ट करायचे. नाव सिलेक्ट केल्यानंतर केअर ऑफ, सन ऑफ, डॉटर ऑफ जे काही पुढची माहिती असेल ती माहिती आपल्याला त्याच्यामध्ये सिलेक्ट करायची आहे. ती माहिती सिलेक्ट केल्यानंतर पुढे आपल्याला जमीन किती आहे ती दाखवली जाईल, त्याच्याबद्दल जमिनीची माहिती दाखवली जाईल. लँड टाईप आपला ऍग्रिकल्चर आहे, वरती ऍग्रिकल्चर करायचे आणि ऍड लँड डिटेल्स वरती आपल्याला क्लिक करायचे. ऍड लँड डिटेल्स वरती क्लिक केल्यानंतर जमीन ऍड झालेली आहे, हिला आपल्याला व्हेरीफाय करावं लागणार आहे. त्या जमिनीला टिक करून व्हेरीफाय ऑल लँड डिटेल करायचे. त्याच्यानंतर आपली जमीन ऍड झालेली आहे, त्याच्या खाली आपल्याला सोशल रजिस्ट्री डिटेल, रेशन कार्डचा नंबर किंवा फॅमिली कार्ड इतर काय माहिती द्यायची असेल ती द्यायची आहे. डिपार्टमेंट अप्रुव्हल हे रेव्हेन्यू महसूल विभागाच्या माध्यमातून केलं जाणार आहे. याच्यानंतर ऍग्रीज टॅक्स साठीचे जे काही कन्संट आहे ते कन्संट आपल्याला फार्मर कन्संट वरती टिक करायचे आणि पुढे सेव्ह नावाची जी ऑप्शन दिलेली आहे या सेव्ह वरती क्लिक करायचं. आता सेव्ह वरती क्लिक केल्यानंतर प्रोसीड टू ई साइन नावाचे ऑप्शन आहे त्याला आपल्याला टिक करायचं आहे. याच्यानंतर आधारच्या वेबसाईटवरती आपल्याला रिडायरेक्ट केलं जाईल. या ठिकाणी एक परत आपल्याला कन्संट द्यायचे, मराठीमध्ये पाहिजे असेल तर मराठीमध्ये पाहू शकता. याच्या खाली आपला जो काही आधार नंबर असेल तो आधार नंबर एंटर करायचा आहे आणि आधार नंबर एंटर केल्यानंतर आपल्याला आधार वरती एक ओटीपी पाठवला जाईल. आलेला ओटीपी एंटर ओटीपी मध्ये टाकायचा आहे. एंटर ओटीपी केल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करायचे आणि ओटीपी व्हेरीफाय झाल्याबरोबर आपलं जे काही कन्संट आहे, आपला जो काही हे रजिस्ट्रेशन आहे हे सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे. याच्याच राईट साईडला आपल्याला डाउनलोड पीडीएफ नावाची ऑप्शन येते. या डाउनलोड पीडीएफ वरती क्लिक करून आपण ही जी काही झालेली नोंदणी आहे ही नोंदणी या ठिकाणी सेव्ह करू शकता. आता ही नोंदणी झाल्यानंतर पुन्हा आपली आता नोंदणीची काय स्थिती आहे हे आपण चेक करू शकता. पुन्हा एकदा आपल्याला MHFRच्या ऍग्रीस्टेकच्या वेबसाईटवरती मेन पेजवरती यायचंय. मेन पेजवरती आल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी चेक एनरोलमेंट स्टेटस नावाची जी ऑप्शन याच्यावरती क्लिक करायचंय. त्याच्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला जो आता एनरोलमेंट आयडी आलेला असेल तो टाकून किंवा आधार नंबर टाकून या ठिकाणी तपासू शकता. आता आपण आधार नंबर टाकल्याबरोबर आपण जे काही आता ही नोंदणी केलेली आहे ती नोंदणी आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणार आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता नोंदणी सध्या पेंडिंग स्थितीमध्ये दाखवली जाते. त्याची जे काही टेम्पररी माहिती आहे ती टेम्पररी माहिती फार्मर आयडी अंडर अप्रूव्ह प्रोसेस दाखवत आहे. जसं काही हा आयडी अप्रूव्ह होईल त्यावेळेस आपण पाहू शकता अप्रूव्ह स्टेटसमध्ये आपल्याला अप्रूव्ह दाखवलं जात आहे आणि त्याच्यानंतर फार्मर आयडी जो आहे तो फार्मर आयडी नंबर दाखवला जातोय. अशा पद्धतीनं सोप्या अशा पद्धतीनं आपण हा फार्मर आयडी जनरेट करू शकता आणि योजनांचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद.